नमस्कार, मी विलास आठवले. साम टीव्हीचा विशेष कार्यक्रम माझं मत माझा हक्कमध्ये आपलं स्वागत. माझं मत माझा हक्क या कार्यक्रमातून युवकांमध्ये, महिलांमध्ये आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचं काम आम्ही करतोय. मत दिल्यानंतर त्यांच्या हक्काची अंमलबजावणी झालेली आहे का, त्यांचा नेमके हक्क काय आहेत नागरिकांचे, याविषयीचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात राजकारणी सहभागी होतात आणि समाजातील सर्व थराचे जे प्रतिनिधी आहेत, युवक असतील, महिला असतील, सामान्य नागरिक असतील किंवा तज्ज्ञ असतील, हेही या कार्यक्रमात सहभागी होतात. आपल्यासोबत आहेत डायसवर राजकीय पक्षाचे प्रतिनिधी. मी असं म्हणेल की त्यांनी स्वतःहून आपली ओळख करून द्यावी. प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना. जाधव साहेब. मी प्रकाश जाधव, माजी खासदार रामटेक, शिवसेना. मी अतुल लोंढे, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस. गिरीश व्यास, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र. प्रकाश गजभिये, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. मी आनंद आंबेकर, सहयोगी संपादक सकाळ, नागपूर आवृत्ती. सकाळ माध्यमातून हा कार्यक्रम राबवला जातो आहे. यंग इन्स्पिरेशन नावाचा एक मोठा एक चर्चात्मक आणि अवेअरनेसचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आमिर खानने त्याचं ओपनिंग केलेलं आहे. आणि तरुणांच्या मनात काय आहे, त्यांनी देशासाठी काय केलं पाहिजे, राज्यासाठी काय केलं पाहिजे, या सर्व माध्यमातून जनजागृती केली जाते. ही ओळख झाली राजकारण्यांची. आता तुमची ओळख आहे सामान्य नागरिक, ज्या मतांमुळे या देशाची लोकशाही टिकून आहे, ज्या मतांमुळे सरकार बनवलं जातं, ज्या मतांमुळे हे राजकारणी तिथे जाऊन सत्तेच्या खुर्चीवर बसतात आणि काम करतात. मी नागपूरमध्ये आहे. नागपूर हे 0 मैल म्हणून ओळखलं जातं. नागपूर हा देशाचा केंद्रबिंदू आहे. ब्रिटिशांनी या नागपूरला अत्यंत महत्त्व दिलं होतं. महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर शहर. नागपूर शहरातील नागपूर जिल्ह्यामध्ये 12 मतदारसंघ आहेत. या 12 मतदारसंघात अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. नागरिकांच्या मनामध्ये म्हणजे घराच्या बाहेर पडल्यानंतर रस्त्यांपासून उद्योगांपर्यंत त्यांची मुलं इंजिनिअरिंग होतात, त्यांना रोजगार मिळतो का, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. पण नागपूरला जो स्टेटस मिळायला हवा होता तो मिळालेला आहे का, या प्रश्नाची उत्तरं मी घेणार आहे. मत दिल्यानंतर राजकारणी कसे वागले या संदर्भातलं मत मी लोकांकडून घेणार आहे. आणि या सगळ्या भूमिकेवर आनंद जे सकाळचे असोसिएट एडिटर आहेत ती आपली तटस्थपणे भूमिका मांडतील. मी सर्वात आधी लोकांकडे जाणार आहे. मी त्यांना विचारलं आहे की नागपूर शहरात तुम्ही राहता, नागपूर कशा प्रकारे तुम्हाला हवं आहे आणि कसं दिसतं आहे. काय नाव आपलं? अबोली भागवतकर. कसे नागपूर हे उपराजधानी आहे महाराष्ट्राची, माहिती आहे? हो, बिलकुल माहिती आहे का? म्हणजे एक उपराजधानी कशी असते तशी आहे? जशी असते तशी असायला तर हवी, पण ती नाही आहे. बरंच रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, बऱ्याच गोष्टीचा, आणि क्राईमसुद्धा खूप चाललेला आहे. म्हणजे काही मुलं तर यंगस्टरचा ब्लॅक स्टारसुद्धा देत आहेत नागपूरला, तर ते नाही व्हायला पाहिजे. नागपुराला फक्त फॅसिलिटीज नको, आरक्षण देता संरक्षण हवं आहे, महत्त्वाचं बोललं जाईल. कारण जेवढे क्राईम झाले तर फक्त दिल्ली किंवा औरंगाबाद नाही, तर नागपुरात सुद्धा बलात्कारसारखे खूप सारे क्राईम्स होत आहेत. त्याला संरक्षण अजून मिळालेलं. बिलकुल. या मुद्द्यावर मी चर्चेला सुरुवात करतो की नागपूरमध्ये क्राईम आहे. आता नागपूरमध्ये क्राईम आहे म्हटल्यावर महिलांचा प्रश्न येईल, सामान्य नागरिकांचा प्रश्न येईल. ज्यांची सत्ता आहे त्यांच्याकडे मी पहिल्यांदा जाणार आहे. जाधव साहेब, का हो, तुम्ही माजी खासदार आहात, नागपूर हे क्राईम सिटी होत चाललेलं आहे, लँड माफिया आहेत, का नेमके का होतं हे? याच्यात सगळे सत्तेतली जी मंडळी आहे ती जास्त इन्व्हॉल्व आहे. आपण बघितलं तर जेवढे शासकीय जागा आहेत किंवा वेगवेगळ्या योजनेच्या नावाने जे जागा हस्तगत केलेल्या आहेत, त्या जागेवर मोठमोठ्या वास्तू उभ्या झालेल्या आहेत, शैक्षणिक प्रतिष्ठानं उभे झालेले आहेत. बाहेरची मंडळी आपल्या स्वार्थासाठी इथे आलेत आणि त्या सगळ्या गोष्टींचा एक मोठा व्यापार व्यवसाय झाला. हळूहळू या सगळ्या गोष्टीला गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाढ होताना आम्ही बघतो आहे. परंतु जिथे वाढ होताना त्यांनी म्हटलं आहे की असं आहे, पण हे का होत आहे? तुम्ही तुमच्याकडे सत्ता आहे, तुमचे काँग्रेस असो, NCP असो, शिवसेना असो, भाजप असो, तुम्ही सगळे सत्ताधारी आहात. क्राईम सिटी रोखण्यात तुम्हाला अपयश काय? नाही, आम्हाला अपयश नाही. आम्ही विरोधी पक्षाचे लोक आहोत. आमचं काम आहे जिथे कुठे अन्याय झाला असेल, सर्वसामान्य माणसाच्या भावना चिरडण्याचं काम झालं असेल, आंदोलन म्हणा किंवा शासनाचे डोळे उघडण्यासाठी जे जे केलं पाहिजे ते सातत्यानं आम्ही रस्त्यावर येऊन करतच असतो. परंतु कायदा सुव्यवस्था मातीमोल झाला हे मी मोठ्या मनाने मान्य करतो. सरकार या सगळ्या गोष्टीमध्ये अपयशी ठरलेलं आहे. आता साधं नागपूरचाच एक विषय घेतला तर नागपूर डिव्हिजनचा जर आम्ही विचार केला
तर नक्सलाईटचे जे हमले होत आहेत शासनावर, प्रशासनावर आणि पोलिसांवर, त्याच्यावर हे शासन बोलत नाही आहे. बलात्कारासारखे एक प्रकरणं नाही आहेत. शहरातला बलात्कार हा लोकांना दिसतो, मात्र खऱ्या अर्थानं गावखेड्यांमध्ये जे प्रकरणं घडत आहेत त्याला वाचासुद्धा फोडल्या जात नाही. असे अनेक प्रसंग आहेत की आम्ही आमची ड्युटी म्हणून, आमचं कर्तव्य म्हणून आम्ही सातत्यानं सरकारविरोधी बोर्डायचा म्हणून ओरडत नाहीत, तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणून आम्ही सातत्यानं ओरड करत असतो. पण सरकार बधीर आहे. सरकार बधीर आहे म्हणजे सरकारमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आहे. अतुलजी, तुम्ही प्रवक्ते आहात आणि तुम्ही सारखं टी व्हीवर दिसता. नागपूर शहराचं क्राईम कमी करण्यासाठी यांनी आंदोलने केली, यांनी मुद्दे मांडले असं त्यांचं म्हणणं आहे. तुमची जबाबदारी आहे की हे क्राईम कमी व्हायला पाहिजे, झालेलं नाही आहे असा आरोप आहे. आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण या संदर्भामध्ये काही 2-3 गोष्टींच्या बाबतीत मी प्रकाशांशी सहमत नाही. या नागपूरमध्ये जे शैक्षणिक संस्थानं आलेली आहेत, आज त्या संस्थांमध्ये नागपूरचं सिटी ऑफ इंजिनियर्स म्हणून ओळखी करून दिली आहे. त्यातले बरेच जे तरुण आहेत ते या इंजिनियर्स म्हणून ओळखले जातात. क्राईमच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर पहिले मला एक मुद्दा इथे असा मांडावा वाटतो की यांनी आंदोलनं केले खरं आहे, पण ते आंदोलनं कशासाठी केले तर मिहानमध्ये टॅक्सी वे आला नाही पाहिजे. म्हणजे क्राईम वाढण्याचं कारण टॅक्सी वे आला नाही पाहिजे. टॅक्सी वे न आल्यामुळे काय झालं की इतके वर्ष मिहान हा गती घेऊ शकला नाही आणि मग त्याच्यानंतर जागतिक आर्थिक मंदी आली आणि जागतिक आर्थिक मंदी आल्यामुळं आणि मोठ्या प्रमाणावर इथं तरुणांमध्ये बेरोजगारी जी आहे ती वाढली. नंबर 1. नंबर 2, मिहानच्या अनुषंगानं जी काही लँड डेव्हलपमेंट झाली इथे व्हायला पाहिजे ती लँड डेव्हलपमेंट झाली आणि त्या लँड डेव्हलपमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण भरकटला गेला. जो तरुणाचा विकास व्हायला पाहिजे नव्हता तो विकास नव्हता, तरुण भरकटला गेला आणि भरकटला गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर इथं टोळ्या निर्माण झाल्या. आता याच्या जर आपण खूप खोलात जातो म्हटलं तर पोलीस प्रशासन जे आहे ते पोलीस प्रशासन सतर्क आहे. मला फक्त वाईट एका गोष्टीचं वाटतं की 6 वर्षाच्या मुलीवर घरातला काका किंवा घरातला मामा किंवा स्वतःचा बाप जर अशा प्रकारचे अश्लाघ्य कृत्य करत असेल तर मग त्याच्यासाठी प्रशासन, शासन, समाज आणि समाजव्यवस्थेमध्ये या अनुषंगाने होत असलेले बदल हे सगळे त्याला कारणीभूत आहे आणि त्या संदर्भात असा समग्र विचार या गोष्टीचा जर आपण केला म्हणजे लँड माफियांचं जे क्राईम आहे, टोळ्या निर्माण झाल्या ना इथे, बरोबर आहे. म्हणजे ते तुमचं सरकार असो नाही तर आणखी कुणाचं सरकार असो. गिरीश व्यास, मी नंतर तुमच्याकडे येतो. प्रकाश गजभिये, काय उत्तर आहे? तुम्ही आता आमदार म्हणून आहात. या ठिकाणी मला सांगताना त्या ठिकाणी बेझिझक सांगायला हरकत नाही. या ठिकाणी जे लँड माफिया आहेत आणि ज्याचे बिल्डर्स आहेत किंवा ज्यांचे धंदे जमिनीशी जोडलेले आहेत ते एका पक्षाचे नाहीत. या ठिकाणी सर्वच पक्षाचे लोक त्या ठिकाणी आहेत. असा कुठलाही पक्ष नाही की ज्यांचा रिअल एस्टेटचा धंदा नाही. या ठिकाणी एखादा प्लॉट असला आणि त्या प्लॉटवर जर समजा एखाद्याचा कब्जा असला, त्या ठिकाणी 2 लोक भाड्याने आणायचे आणि त्या ठिकाणी कब्जा करायचा आणि त्या ठिकाणी ते जर ऐकले नाही मग दुसरे गुंडटोळी येऊन त्यांना त्या ठिकाणी गोळीबार करतो. याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्या असं माहीत नसताना त्या ठिकाणी पोलीस पोहोचू शकत नाही. ही प्रकाशजी, मी वस्तुस्थिती आहे. थांबवतो. सतीश चतुर्वेदी ज्येष्ठ नेते काँग्रेसचे या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. सतीशजी, या. प्रकाशजी कंटिन्यू करा. तर या ठिकाणी अनेकदा अनेक गुंडांना त्या ठिकाणी जेरबंद केलं, त्यांच्यावरती मोका लावला, त्यांना परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी कधीकधी त्यांना म्हणजे त्यांच्या जे हे असतात प्रत्यक्षदर्शी असल्यामुळे ते बयान बदलवतात आणि त्यामुळे ते गुंड मोकाट त्या ठीक आहे, ठिकाणी मी थांबवतो. पण सर्व पक्षाचे जे लँड माफिया आहेत त्यांना पाठिंबा याची कबुली प्रकाश गजभिये देत आहेत. या सगळ्या क्राईमला रोखण्यामध्ये नेमकं म्हणजे सर्व पक्षाचे आहेत म्हणून ते थांबवता येत नाही आहे किंवा पोलिसांचा वचक नाही आहे, याविषयी मी मत घेणार आहे. का क्राईम का थांबत नाही आहे? सर्व पक्षांची मिलीभगत आहे म्हणून? बरोबर. काही सर्व पक्षाचे नाही, फक्त काही पर्टिक्युलर पक्षाचे त्याच्याकडे. कोण पर्टिक्युलर पक्ष म्हणजे कोण? पर्टिक्युलर पक्ष म्हणजे तर सॉरी, का क्राईम का थांबत नाही नेमकं? कारण कोणताही पक्ष एकाची बाजू घेऊन बोलू इच्छित नाही आहे, कारण त्यांना सगळ्यांची गरज असते. सगळे पक्ष इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये. सर्व पक्ष इन्व्हॉल्व नाही आहेत, पण कुणाचा ना कुणाचा पाठिंबा असल्याशिवाय ते काही हे करू शकत नाही. चला सर, कुणाचा ना कुणाचा पाठिंबा असल्याशिवाय ते करू शकत नाही. गिरीश व्यास, म्हणजे भाजपची जी विचारसरणी आहे त्याच्यामध्ये क्राईमला काही थारा नाही आहे, पण जर सर्व पक्षाचे तिथे सहभागी असतील, तुमच्याही पक्षाचे काही नेते असतील जे टोळी युद्ध तयार करत असतील, काय उत्तर आहे तुमच्याकडे? का मुळात अतुलजीने विषयाला बगल दिली आणि ते बलात्काराच्या विषयाकडे गेलेत.
या नागपूर शहरामध्ये उपराजधानीचं शहर आहे आणि हे शहर इतकं झपाट्याने विकासाला पुढे गेलं की आज देशातल्या 10 प्रमुख शहरांमध्ये या शहराची नोंद होते आहे. आणि गेल्या काही 10 वर्षापासून 15 वर्षापासून जे काही एक विकासाची कल्पना या नागपूर शहरामध्ये सुरू झाली त्याच्यातून या जागेंचं महत्त्व हे फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे लोकांच्या लक्षात आलं. आणि लवकरात लवकर श्रीमंत होण्यासाठी मग काही लोकांनी आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्या जागा बळकावणं म्हणजे तुमच्या आणि याच्यातून पक्षाचे युद्ध आहेत का? सुरू झालं. नाही ठीक आहे ते मी आणि त्याचं- याला राजकारणी लोकांचं संरक्षण कोण हा राजकारणी? सगळ्या पक्षाचे सर्वच की- पक्षांचे. याच्यामध्ये कुठे कोणाला समर्थन करण्याचं हे नाही की कोणावर टीका करण्याचं नाही. सर्व पक्षाचे नेते जे आहेत, आमचं जे मंडळ असेल, मोठं हायकमांड असेल, त्याने विचार केला पाहिजे. मलाही सांगायला काही अडचण नाही, कारण आज समाजामधला एक असा विचार आहे की हा विचार जो आज लोकांच्या मनातून येतो की शेवटी राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जनतेचा कसा आहे, तर कुठलाही राजकारणी बघितला की त्याच्याबद्दल चांगलं मत होत नाही आणि त्याच्यासाठी व्यक्ती चांगला असतो, पण त्याच्याबरोबर जे काम करणारे काही लोक जर असेल तर त्याही पक्षाकडे, मग त्याच्यामध्ये एखाद वेळेला भारतीय जनता पार्टीमधलाही कोणी एखादा असू शकेल. गिरीजी- याच्याबद्दल मी काही चला, ठीक आहे. हे घेत मी- नाही, पण मी- राजकारणांचं संरक्षण आणि त्यामुळे अपराध्यांना मिळणारी जी एक ताकद आहे त्या ताकदीमुळेच हे नाही, पण शहरामध्ये मोठे मी गुन्हे ठीक आहे वाढत इतर आहेत. पक्षांचं म्हणत नाही, पण भाजपला कधी असं वाटलं नाही की आपले कार्यकर्ते तिथे नाही पाहिजे. आपल्या म्हणजे पक्षाच्या कार्यकर्त्यावर अशा प्रकारचे गुन्हे नोंद नाही झाले अशी प्रिकॉशन भाजप घेऊ शकला नाही. नाही, निश्चित रूपाने आहे. बघा, असं आहे, प्रत्येक राजकीय पक्षांचे आपले अभ्यासवर्ग, प्रबोधनाचे कार्यक्रम चालतात. त्याच्यातून पक्षामध्ये किंवा कोणत्या आचारसंहितेच्या अंतर्गत काम केलं पाहिजे हे सांगण्याचं काम आम्ही करतो. त्याच्यातून जो चांगला कार्यकर्ता असतो तो पुढे घडत जातो आणि जो असा असेल तो काही दिवस थोडासा जरी असला तरी तो बाजूला निश्चित रूपानं संघटनेच्या त्या ह्याच्यामध्ये होतो, कारण सगळ्यांना त्याला समर्थन देणं प्रत्येक वेळेला शक्य राहत नाही. चला, आणि ठीक ते आहे. सगळं लक्षात येईल. सगळ्याच पक्षांमध्ये ही घटना आहे.